नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की मध्य प्रदेशवर थोडी ढगाळ परिस्थिती आहे. उत्तर भारतात एकापाठी एक WD सक्रिय आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते. परंतु याचा हवामानावर काही परिणाम होतो का, हेही आपण बघणार आहोत. आणि थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी राज्यांमध्ये या भागात आपल्याला थोडं पावसाळी वातावरण दिसतंय. या पलीकडे आता नवीन सिस्टम तरी सध्या सक्रिय नाही. आज 6 एप्रिलला आपण बघतो अजूनही भारतीय हवामान खात्याकडून अनेक राज्यांमध्ये ट्रफ दाखवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण भारत, दक्षिण भारतामध्ये आपल्याला अजूनही पावसाचं वातावरण आहे. शिवाय आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये, विदर्भात अजूनही ढगाळ वातावरण, थोडं पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. अगदी 7 तारखेला देखील आपल्याला उत्तर भारतात प्रचंड प्रभाव WDचा दाखवण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अनेक राज्यांमध्ये. तुफान गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात अजूनही पावसाचा अंदाज 7 तारखेला देण्यात आला आहे. दक्षिण पूर्व भारतातही अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता अजून कायम आहे. अगदी 8 तारखेला देखील भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये, पश्चिमी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रचा काही भाग जर सोडला तर भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात WDचा प्रभाव आणि स्थानिक वातावरणाचा प्रभाव कायम आहे. हा पावसाळी प्रभाव भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 तारखेपर्यंत राहील. 9 तारखेला तो कमजोर व्हायला सुरुवात होईल. थोडी दक्षिणी आणि पूर्व राज्यांमध्ये मात्र या ॲक्टिव्हिटीज चालू राहतील. विदर्भामधील ॲक्टिव्हिटीज कायम ठेवण्यात आल्या. पहिल्यांदा 10 तारखेला भारतात कुठेही पावसाची नोंद होणार नाही, असा पहिल्यांदा भारतीय हवामान खात्याकडून अंदाज देण्यात आला आहे. गेल्या 48 तासात विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे. ज्या पद्धतीने भारतीय हवामान खात्याने अंदाज दिला होता त्या पद्धतीने मोठ्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि जी ट्रफ भारतामध्ये सक्रिय आहे त्याचा देखील परिणाम आपण अनेक भागामध्ये बघतो. त्यामुळे अजूनही भारतामध्ये अनेक भागात पाऊस पडतोय. फेस मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघितला तर विदर्भात अजूनही पावसाची शक्यता तुरळक स्वरूपात पूर्व भागात दाखवलेली आहे. बाकी महाराष्ट्रात कुठे पावसाची शक्यता नाही. थोडीफार ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी होणं हा एक नैसर्गिक भाग असेल. मात्र दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये काही ठिकाणी अजूनही पाऊस राहणार आहे. तीच परिस्थिती आपण बघतो. 7 तारखेलाही WDचा प्रभाव राहील. विदर्भात थोड्या ॲक्टिव्हिटीज शक्य आहेत. एक प्रभावी WD 8 तारखेला आपल्याला उत्तर भारतात दिसतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. अगदी ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल, अगदी उत्तर प्रदेशपर्यंत मोठं पावसाळी वातावरण राहील. दरम्यानच्या काळात थोडं विदर्भामध्ये, पूर्व भागात वातावरण राहणार आहे. 10 तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकेल आणि पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये गारपीट होते आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट आलेली आहे. आता हळूहळू ही घट कमी होईल. सध्या आपण बघतो जवळपास अनेक राज्यांमध्ये गारपीट होते. त्यामुळे भारतातील वातावरण हे अतिशय कमी तापमानाचं झालेलं आहे. परंतु आपल्याला असं दिसतंय की पहिलं 12 तारखेला महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पुन्हा डोकं वर काढेल. 40°C बऱ्याच भागात हे तापमान असणार आहे. महाराष्ट्रात खूप मोठी 13 तारखेला एक विदर्भ, मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. त्यानंतर अगदी दक्षिणी राज्यांपर्यंत, मराठवाड्याचे दक्षिण पूर्व भाग या भागातही उष्णतेची लाट 15ला असणार आहे. म्हणजे 12 तारखेपासून उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. आपण JFS मॉडेलनुसार अगदी 10 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला एकत्रित, तरी देखील आपल्याला पुढील 5 दिवसामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही. JFS मॉडेलनुसार IFS मॉडेलनुसार देखील, म्हणजे SMW मॉडेलचं जे IFS मॉडेल आहे
याने देखील कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज पुढील 5 दिवसात दिलेला नाही. USAI या मॉडेलने देखील आपल्याला थोडी ढगाळ परिस्थिती कोकणामध्ये दाखवली आहे, पावसाची शक्यता नाही. आयकॉन मॉडेलने देखील आपल्याला कुठेही महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवसात पावसाचा अंदाज दिलेला नाही. ईस्टर्न रेल्वेच्या AIFS मॉडेलने थोडं पुढील 5 दिवसात गडचिरोलीच्या दक्षिणी भागात वातावरण बदलताना दाखवलंय आणि थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातही वातावरण बदलेल असं दाखवलंय. बाकी विशेष काही वातावरण नाही आणि आपण 48 तासाऐवजी 5 दिवसाचा अंदाज या ठिकाणी यासाठी घेतोय की कारण कुठे ॲक्टिव्हिटीज पावसाच्या नाहीच आहेत. भारतामध्ये मान्सूनच्या हालचाली साधारणपणे 10 मे ते 17 मेच्या दरम्यान सुरू होतील असा अंदाज आहे आणि यावेळेस अंदमानमध्ये 17 तारखेपर्यंतच मान्सून दाखल होऊ शकतो असा देखील अंदाज आहे. आपण कोणत्याही मॉडेलच्या आधारे हे बघितलं तरी आयकॉन मॉडेलवर आपण अधिक सध्या भर देतोय, तर मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, थोडंफार गुजरातमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज कमी राहतील, मात्र बाकी राज्यांमध्ये पाऊस होत राहणार आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय हवामान खात्याने आपल्याला विदर्भात पाऊस दाखवलेला आहे. मग गोंदियाच्या पूर्व भाग आणि थोडा गडचिरोलीमध्ये आज सध्या देखील ढगाळ वातावरण आहे आणि आपण बघतो हे वातावरण आज थोडं काही काळासाठी राहील, त्यानंतर ते कमी होणार आहे. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं. कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते, परंतु पाऊस नाही. अगदी आपण 7 तारखेला देखील नंदुरबारच्या काही भागात ढगाळ परिस्थिती वाढू शकते, पण पाऊस नाही. आपण अगदी 8 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढलेली बघतो, परंतु फार पावसाची शक्यता वाटत नाही. मुंबई परिसरामध्ये थोडं पावसास अनुकूल ढग हे 9 तारखेला पहाटे येणार आहे. त्यामुळे पालघर, मुंबई, नाशिक पश्चिम या भागात थोडा शिडकावा होण्याची शक्यता 9 तारखेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार थोडं विदर्भामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती, तुरळक पाऊस असं वातावरण आज 6 तारखेला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर थोडं नंदुरबारच्या पश्चिमी उत्तर भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती, पावसाचं अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला GFS मॉडेलनुसार थोडं 8 तारखेला विदर्भात ढगाळ परिस्थिती दिसू शकते. याच्या पलीकडे कुठेही वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. थोडी ढगाळ परिस्थिती, एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक शिडकावा देखील मुंबईच्या आजूबाजूने ठाणे जिल्ह्यात होऊ शकतो. या पलीकडे काही पावसाची शक्यता नाही आहे. सारखी मुंबईच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती आपल्याला भविष्यामध्ये 7 तारखेला दिसू शकते. विदर्भातील पाऊसही दरम्यानच्या काळात कमी होणार आहे. 5 तारखे साधारण 10 तारखेपर्यंत 5 दिवसाचा अंदाज आपण समाविष्ट करतोय सर्वांसाठी. आता मात्र जे काही फळबागा असतील, पिकं असतील, ती मात्र आपल्याला आता सांभाळली पाहिजेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.